हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर तुम्ही आता बघू शकता मी आली आहे माझ्या सासरी। पिंपळनेर हे माझं सासर आहे, नाशिक हे माझं माहेर आहे। तर आता मी आली आहे सासरी। 2-3 दिवसापूर्वी गेली होती मी अन्वेषासाठी। तिची स्कूलचं जर ऍडमिशनचं काम होतं ते झालं, मग आता मी इकडे आली आहे आणि आता मी चालली आहे बाजूच्या आत्यांकडे, जिथं त्या हातांच्या शेवया बनवणार आहे। शेवया तर मशीनच्या तुम्ही पण बघितल्या असणार, मी पण बघितलेल्या आहे, पण हातांच्या शेवया कशा करतात तर ते बघूया आपण। मेन म्हणजे ते जमतं का ते बघू, कारण की आजपर्यंत मी पण कधी केल्या नाही, मी बघितल्याच नाही हातांच्या शेवया कशा करतात। तर मी पण पहिल्यांदाच चालली आहे। तर हातांच्या शेवयाचं पीठ कसं भिजवतात, ते काय प्रोसेस असते त्याची, आपण सगळं बघू। तर मी आणि माझी देराणी, ही माझी देराणी लहान प्रियंका, तर आम्ही दोघी जण जाणार आहे। तर आता निघू आपण, तुम्हाला पण दाखवते। हिला पण जमता का? तू केलंय का कधी? नाही, तिने पण नाही केलेलं आहे। तिच्याकडे अंमळनेरला पण नाही करते, अंमळनेरची, तर त्यांच्याकडे पण कधी केल्या नाहीये, तिने पण कधी बनवल्या नाहीये, मी पण कधी ट्राय नाही केला। तर चला आता आपण बघू तर घरी जमता का। जमलं तर छानच आहे, नेक्स्ट टाइम आपण घरी करू आपल्या। आता पण ट्राय करू आपण। बघा किती छोटी मुलगी, कितवीला आहे श्रद्धा? 7वीला। बघा 7वीलाच आहे ती। करून दाखव श्रद्धा, बघ बघा। म्हणजे इतकं जाड असतं ते पीठ, इतकं, आणि मग त्याला हाताने लांब 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 करून करून मग हे असं बनवून मग त्या बारीक शेवया येतात एकदम। बघा किती मस्त करते इथे, आणि ह्या मी केलेल्या आहे। आणि ह्या झाकून ठेवायच्या अशा ओल्या कपड्याने, म्हणजे त्या सुकत नाही, कोरड्या होत नाही। नितरू द्यायचं, गहू पाण्यात टाकायचे 5 मिनिटं, आणि मग 2-3 पाण्याने धुवून टाकायचे स्वच्छ। धुतले की मग कोऱ्या पाटीत काढून घ्यायचे ते। कोऱ्या पाटीत नितरले की मग एका कापडावर काढून घ्यायचे ते। कापडावर थोडे पसरून द्यायचे 5 मिनिटं, 2 मिनिटं, आणि मग त्याला तेल आणि मीठ लावायचं, आणि मग गुंडाळून बांधून ठेवायचे ते गहू तसेच, रात्रभर राहू द्यायचे। सकाळी परत मग ती मोकळी करायची ती रासोडी गव्हाची, थोडस हात फिरून बघायचं, ओलं असलं तर वाळू द्यायचं थोडस किंचित, नाही तर मग तसंच दळून आणायचं चक्कीवरून। मग रवा मैदा काढायचा त्याचा, त्याचे भिजवून मग घरी आल्यावर वैचून काढायचा रवा मैदा, ते गाळून घ्यायचं साडीने, रवा एकीकडे मैदा एकीकडे। आपण एखाद्या वेळेस आत्यांकडनंच शिकू रवा मैदा कसा वेचता, आपल्याला काही येत नाही। तुम्ही सांगा आम्हाला एखादा, आपण त्याच्यावर पण व्हिडिओ नंतर बनवू। आणि मग ते आपण भिजवायचं। भिजवून जर आपल्याला पावशेर जर मैदा राहिला त्याच्यात 1 वाटी रवा टाकायचा आपण, आणि 2 चमच मीठ घ्यायचं आपण, मिठावर खोल चमच त्याच्यात, नाही तर मग पेटी पावक्याने अर्ध मीठ टाकून द्यायचं त्याच्यात, आणि ते भिजायचं थोडस मऊसर। पेटी पावका म्हणजे पेटी असते ना, काडीची पेटी, तिच्यातला ते पावका असतं ते पूर्ण शिगलावून भरून घ्यायचं, मग ते पावशरला अर्ध करून टाकायचं। अच्छा, असं त्याला पेटी पावका म्हणतात। म्हणजे आपली माचीच असते ना त्याची आतली डब्बी, ती अर्धी घ्यायची, त्याला म्हणतात पेटी पावकव। मला पण आजच कळलं। आणि मग ते भिजून घ्यायचं। भिजल्यानंतर 15 मिनिटानंतर मग साखर टाकायची का त्याच्यात? मग टाकायची ना, साखर मीठ टाकून घेतलं की नंतर मग कुटून घ्यायचं ते। कुटल्यानंतर थोडी साखर आणि मीठ लावायचं, आणि परत कुटायचं थोडस। कुटलं की मग त्याच्या लाट्या करायच्या, तूप लावून, आणि ते ठेवून द्यायच्या। मग थोडा वेळ, अर्धा तास राहू द्यायचं, नंतर मग वडी करून ती मोडायची आणि सरी काढायच्या, आणि हातावर घ्यायचं, वळायचं, हे याला म्हणता वळणं। हे जे आम्ही करतोय आता बसल्या बसल्या, असं असतं ते। आणि 2 वाटी मैदा घेतला तर 1 वाटी रवा घ्यायचा, आयता मैदा राहिला ना तर 2 वाटी मैदा, 1 वाटी रवा घ्यायचा, आणि तो पण तसंच मीठ टाकून भिजून घ्यायचा आपण। ते पण कुटून घ्यायचं? हो, ते पण थोडं कुटून घ्यायचं। हे बघा, आता हे असं बारीक बारीक शेवया करून घ्यायच्या पहिले, आणि मग त्या अशा ह्या आत्या दाखवता येत तशा त्या हातावर घ्यायच्या, आणि त्याच्याने ना ते ऑटोमॅटिक बारीक बारीक होत जातं। ते हे असं करावं लागतं, त्यांना हातावर घ्यावं लागतं, आणि मग त्या
वरती त्या टोकर लाकूड काय लावलेलं असतं आपलं, त्याच्यावर त्या टाकायच्या असतात. आणि ज्यांना येत नसेल हातावर घेणं, की माझ्यासारखे पहिल्यांदाच जे ट्राय करतात, ते अशा प्रकारे लाटण्यावर घेऊन पण करू शकता. ते जरा सोपं जातं पहिले सुरुवातीला, कारण की हातावर नाही जमत पटकन. त्याच्याकरता हे असं लाटण्यावर केलं तर ते थोडी प्रॅक्टिस होते. नंतर मग हातावर घेतलं तरी चालतं. हे बघा, हे असं लाटण्यावर घेतल्या की मी त्या पटकन जमता जरा व्यवस्थित. हे बघा, अशा प्रकारे या शेवया करतात. वा वा. तर आता ह्या अशा शेवया तयार झाल्या आहेत. तुम्ही बघू शकता, ह्या पावशर मैद्याच्या शेवया होत्या आणि आम्ही करायला 3 जणी होतो, तरी पण जवळपास 2-2.5 तास लागले. वेळ लागतो यायला, पण मग होता छान. तर तुम्ही पण नक्की करून बघा. ह्या हाय, बघितल्या कशा झाल्या शेवया खरंच छान झाल्या. वेळ लागतो खूप, पण होता छान, जमल्या पण. आणि महत्वाचं म्हणजे की इतके खूप काय अवघड नाही त्याच्यामध्ये, जमलं, छान आल्या. तर तुम्ही पण नक्की करा आणि करून मला कमेंट्समध्ये कळवा की कशा झाल्या शेवया तुमच्या पण. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू आपण अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.